मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी ह्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्था व परस्परावलंबन, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध व त्याचे परिणाम, अलिप्ततावादी चळवळ आणि जागतिकीकरण या प्रमुख घटकांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या आधीच्या इयत्तांच्या म्हणजे 8वी पर्यंतच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून आपण स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान, आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना याचा अभ्यास केलेला आहे. या वर्षीच्या म्हणजेच 9वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून आपल्याला भारताचे जगाशी असणारे संबंध आणि महत्त्वाच्या जागतिक समस्या यांचा विचार यांचा अभ्यास करायचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. आपले सामाजिक जीवन हे परस्परावलंबी असते, त्याप्रमाणे राष्ट्रे सुद्धा एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थात व्यक्ती म्हणून प्रत्येक जण हा दुसऱ्यावर काही ना काही कारणांसाठी, सुविधांसाठी अवलंबून असतो. समाजामध्ये असणारे व्यक्ती, संस्था, संघटना हे एकमेकांच्या सहकार्याने जगतात, चालतात. म्हणजेच व्यक्ती जसा एक समाजशील प्राणी आहे, तो इतरावर जसा अवलंबून असतो, इतरांकडनं आपल्या गरजा पूर्ण करतो, तसेच जगातले राष्ट्रे अर्थात देश हे सुद्धा एकमेकावर अवलंबून असतात. कोणतंच राष्ट्र हे स्वयंपूर्ण नसतं. राष्ट्रात अनेक प्रकारचे व्यवहार चालतात, त्यांची देवाणघेवाण होते. आपण बघतो की बरीच राष्ट्रे हे एकमेकांशी करार करतात. समजा आपल्या देशाचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी इतर देशात जातात. त्यांच्याकडनं आपल्याला काय खरेदी करायचे, आपला कोणता माल त्यांना निर्यात करायचे याविषयी करार झालेले आपण बघतो. किंवा इतरही देश, 2 देश किंवा अधिक देश एकत्र येतात आणि ते सुद्धा करार करतात, कारण प्रत्येक राष्ट्र ज्याला एकमेकांची गरज असते. असे स्वतंत्र आणि सार्वभौम देशांची जी एक व्यवस्था तयार होते तिलाच आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतात. म्हणजेच जगात असणारे सर्व स्वतंत्र आणि सार्वभौम हे जे देश आहे एकत्र येऊन त्यांची जी एकत्र अशा प्रकारची व्यवस्था तयार होते त्यालाच आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हटले जाते. आणि जगातला प्रत्येक देश हा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा एक भाग असतो. परस्परावलंबन. जगातील कोणताही देश घ्या, अविकसित म्हणजे गरीब, विकसनशील मध्यम, विकसित म्हणजे श्रीमंत, प्रत्येक राष्ट्र कधीच स्वयंपूर्ण नाहीये. अगदी तुम्ही अमेरिका म्हणून श्रीमंत राष्ट्राचा उल्लेख कराल तर अमेरिका सुद्धा कोणत्या ना कोणत्या, उदाहरणार्थ खनिज तेल किंवा काही कच्चे पदार्थ किंवा कच्चा माल, तो इतरावर अवलंबून आहेच ना. असे प्रत्येक देश एकमेकावर अवलंबून असतात. अर्थात व्यक्तीप्रमाणे राष्ट्र देखील कधी स्वयंपूर्ण नसतं आणि म्हणून राष्ट्राचं परस्परावलंबन हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय राष्ट्राला पुढे जाताच येत नाही आणि आपला विकास हा करताच येत नाही. परराष्ट्रीय धोरण. अंतर्गत व्यवहार आणि अन्य राष्ट्रांशी व्यवहार कसे करावेत याविषयी प्रत्येक राष्ट्र जे धोरण ठरवतं त्या धोरणाला परराष्ट्रीय धोरण असे म्हणतात. उदाहरणार्थ, प्रत्येक स्वतंत्र देश, सार्वभौम देश इतर राष्ट्रांशी कसा व्यवहार करायचा, इतर कोणत्या राष्ट्राशी आपण संबंध ठेवायचे, कोणता माल निर्यात करायचा, कोणता माल आपल्या राष्ट्राकडे आयात करायचा, आणि या बाबतीत त्या राष्ट्राची काही नियमावली असते, काही तरतुदी असतात, काही धोरण ठरवलेलं असतं. आणि दुसऱ्याच्या देशाच्या व्यापारासंदर्भात जे धोरण ठरवलं जातं त्याला परराष्ट्रीय धोरण असे म्हणतात. आणि हे जे धोरण असतं या धोरणानुसारच राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय संबंध हे निश्चित होत असतात. पार्श्वभूमी. आपण बघत आहात की ज्या जगात आपण राहतो आहोत तिथे अनेक घटना, घडामोडीतून ते जग आकारास आलेलं आहे. म्हणूनच आपले आजचे जग समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधीच्या काळात, भूतकाळात म्हणजे इतिहासात जावे लागणार आहे. जर आताच्या जगाचा अभ्यास करायचा आहे तर जगात घडलेल्या घडामोडी आपल्याला अभ्यासाला आहे. जगात मोठी मोठी अशी 2 महायुद्ध घडली. 1914 ते 1918 अशा पहिल्या 4.5 वर्षात घडलं ते पहिलं महायुद्ध, आणि त्याच्यानंतर अवघ्या 2च दशकात म्हणजे 20च वर्षात घडून आलं ते दुसरे महायुद्ध. त्याचा कालखंड जवळजवळ 6 वर्षांचा, की ज्या दोन्ही महायुद्धामुळे जगावर अतिशय विघातक आणि दुर्गामी अशा स्वरूपाचे परिणाम झालेले दिसतात. पहिले महायुद्ध. 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले आणि 1918 साली हे संपले.
पहिल्या महायुद्धात दोन गट पडले होते. पहिला गट हा मित्र राष्ट्रांचा अर्थात दोस्त गटाचा, की ज्यामध्ये ब्रिटन म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका असे देश होते. तर मध्यगत राष्ट्र जे होते त्यामध्ये जर्मनी हा प्रमुख होता. त्यासोबत ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया, ऑटोमन साम्राज्यातील काही देश हे सहभागी होते. बघूया आपण पहिलं महायुद्ध कसं झालं. 28 जून 1914 रोजी ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची हत्या एका जहाल राष्ट्रवादी सर्बियन नागरिकाने केली. हेच घडलं पहिल्या महायुद्धाचं तात्कालीन कारण. याच कारणावरून ऑस्ट्रियाने सर्बियाला चिरडून टाकण्याचे ठरवले. याच मुद्द्यावर जर्मनी यांनी सुद्धा ऑस्ट्रियाला आपला पाठिंबा जाहीर केला. 28 जुलै 1914 रोजी ऑस्ट्रियाने सर्बियाच्या विरोधात युद्धाची घोषणा केली. जर जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांनी सर्बियाला हरवलं तर संपूर्ण पूर्व युरोपात जर्मनीचं महत्व वृद्धिगत वाढेल ही भीती रशियाला वाटली आणि मग हे होणं रशियाला नको होतं. म्हणूनच रशियाने लागलीच आपला पाठिंबा सर्बियाला घोषित केला. त्यामुळे सर्बियाचं बळ वाढलं. हे होत असताना फ्रान्स हा स्वतःला अलिप्त ठेवू शकत नव्हता, कारण जर्मनीने आधीच फ्रान्सचे काही भाग बळकवलेला होता. त्याचा बदला घेण्याची हीच खरी वेळ होती. म्हणून फ्रान्सने देखील लगेचच रशियाला म्हणजे दोस्त गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. पुढे इंग्लंड सुद्धा फार काळ युद्धापासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत नव्हता. इंग्लंडने अर्थात ब्रिटनने सुद्धा फ्रान्सच्या बाजूने म्हणजे दोस्त गटाच्या बाजूने युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. युद्धाच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि अर्थात हे जागतिक युद्धाचं स्वरूप प्राप्त झालं. युद्धाला तोंड फुटताच जर्मनीने अतिशय वेगाने बेल्जियमवर आक्रमण केलं आणि तिथून फ्रान्समध्ये मुसंडी मारली. परंतु फार पुढे चढाव जर्मनीला करता आला नाही. फ्रान्सच्या मदतीसाठी त्याच्या मित्राचं म्हणजेच इंग्लंडचं सैन्य आलं होतं. त्यामुळेच जर्मनीला परतावून लावलं. पुढे सीमेपर्यंत जर्मन सैन्य आणि फ्रान्स सैन्य खंदक खोदून एकमेकांना शप्रतिशत देत राहिलं. पूर्वेकडे ऑस्ट्रियाने जर्मनीच्या मदतीने रशियावर जोरदार आक्रमण चढवलं होतं. या जोरदार आक्रमणापुढे आणि रशियाच्या नौक्या सैनिकामुळे रशियाचा प्रतिकार दुबळा पडला आणि ह्या प्रतिकार दुबळा पडला. या सुमारास रशिया हलाखीचे दिवस झाले. 1917 साली साम्यवादी क्रांती झाली आणि रशियाने बिनशर्त शरणागती स्वीकारली. रशियाने शरणागती स्वीकारताच पूर्व युरोपातलं युद्ध, पहिलं महायुद्ध थांबलेलं होतं. परंतु पश्चिमेकडे मात्र जर्मनीने वेगाने आक्रमण सुरूच ठेवलेली होती. या आक्रमणामध्ये इंग्लंडभोवती नाविक कडक पाणबुड्यांचं उभं केलं, की ज्यामुळे इंग्लंडला जी आपल्या वसाहतीकडनं मदत मिळत होती, मालवाहू जहाज या मार्गाने येत होती, ती सगळी बाहेरच्या बाहेर बुडवली जात होती. असंच एक कारण घडलं. अमेरिकेकडनं येणारे एक प्रवासी जहाज लुसिटानिया हे ब्रिटनच्या दिशेने येत होतं. जर्मन पाणबुड्यांना वाटलं हे मालवाहू जहाज आहे आणि म्हणून त्यांनी त्याचा अचूक वेध घेतला आणि ते लुसिटानिया जहाज बुडवलं गेलं, की ज्यामुळे अनेक अमेरिकन नागरिकांना जलसमाधी मिळाली, आपल्या प्राणास मुकावं लागलं. याचा प्रचंड रोष, प्रचंड संताप अमेरिकेला आला. अमेरिकेने जर्मनीला निर्वाणीचा इशारा दिला, की तुझ्या पाणबुड्यांचा अनिर्बंध वापर त्वरित बंद कर. परंतु जर्मनीने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच दिनांक 6 एप्रिल 1917 रोजी पहिल्या महायुद्धात अमेरिकेने उडी घेतली. अमेरिका पहिल्या महायुद्धात येताच दोस्त राष्ट्रांचं बळ वाढलं. मध्य गटांचे एक एक राष्ट्र होते ते पराभूत होऊ लागले. शेवटी जर्मनी एकटा लढत होता. परंतु 11 नोव्हेंबर 1918 रोजी जर्मनीने बिनशर्त शरणागती स्वीकारताच सुमारे 4.5 वर्षे चाललेल्या युरोप, आशिया, आफ्रिका अशा 3 खंडात लढल्या गेलेल्या आणि अतिशय विनाशक, विध्वंसक आणि विश्वव्यापी ठरलेल्या पहिल्या महायुद्धाचा शेवट झाला. आपण बघूया पहिल्या महायुद्धाचे परिणाम. पहिल्या महायुद्धात पहिला परिणाम दिसतो, की मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. जवळजवळ मैदानात आणि बाहेर असे मिळून जवळजवळ 1 कोटी सैनिक आणि तेवढेच नागरिक मृत्युमुखी पडले आणि वित्तहानी तर विचारू नका, प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालेलं होतं. त्यासोबतच युद्धात सामील झालेले किंवा न सहभागी झालेले असे सर्वच देश असतील, की त्यांचं खूपच मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. पुढे पराभूत आणि विजेत्या अशा दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था साफ कोसळल्या होत्या, कारण इतकी मोठी हानी झाली होती. या युद्धामध्ये इतका संपत्तीचा ऱ्हास झाला होता, की तो लवकरच भरून काढणं अशक्य होतं आणि म्हणूनच त्यांच्या अर्थव्यवस्था एकदम डबघाईस आलेल्या होत्या. पुढे युरोपीय राष्ट्रांच्या वसाहतीत स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू झाल्या, कारण जे दोस्त राष्ट्र होते, जे मध्यगत राष्ट्र होते, म्हणजेच इंग्लंड असेल किंवा जर्मनी, फ्रान्स यांच्या युरोप
आशिया आणि आफ्रिकेमध्ये अनेक वसाहती होत्या. तर या वसाहतींना ही संधी मिळाली आणि तिथे स्वातंत्र्याच्या चळवळी जोर धरू लागलेल्या होत्या. त्याचप्रमाणे युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळीने मोठं आव्हान दिलं. युरोपीय राष्ट्रांचे सुद्धा अनेक नवे नवे देश अस्तित्वात आले, जसं रोमानिया, हंगेरी यासारखे नवे नवे देश सुद्धा अस्तित्वात आलेले होते पहिल्या महायुद्धानंतर आणि युरोपचा पूर्ण नकाशाच बदलून गेलेला होता. हे सर्व विदारक अशा प्रकारचे परिणाम होते. पहिल्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी स्थापन झाला तो म्हणजे राष्ट्रसंघ. पुन्हा असे विनाशकारी युद्ध नको हे सर्वच राष्ट्रांना वाटलं आणि या सर्वच राष्ट्रांच्या विचारातून आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्याचं ठरलं आणि त्यातूनच 1920 साली राष्ट्रसंघाची स्थापना झाली. उद्देश हाच, आंतरराष्ट्रीय समस्या या युद्धाच्या मार्गाने न सोडवता वाटाघाटीच्या मार्गाने चर्चेच्या माध्यमातून सोडवणे आणि युद्ध टाळणे ही या संघटनेची जबाबदारी होती. परंतु मित्रांनो, 1920 साली स्थापन झालेला राष्ट्रसंघ याला अवघ्या काहीच वर्षात म्हणजे 20च वर्षात अपयश आलं. त्याचं कारण म्हणजे या राष्ट्रसंघाला जगामध्ये शांतता प्रस्थापित करता आली नाही. विशेष करून जर्मनी, स्पेन, इटली या राष्ट्रांमध्ये जेव्हा हुकुमशाही राजवटी प्रस्थापित होत होत्या, जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलर डोकं वर काढत होता, स्पेनमध्ये त्या ठिकाणी फ्रान्सिस्को फ्रँको वर येत होता, इटलीमध्ये बेनिटो मुसोलिनी हा सत्तेवर येत होता, त्यावेळेस राष्ट्रसंघ काहीच करू शकला नाही आणि या राष्ट्राच्या आक्रमकपणाला न थोपवता आल्यामुळे, पायबंद न घालता आल्यामुळे जग दुसऱ्या महायुद्धाकडे आगेकूच करू लागलं होतं. राष्ट्रसंघाला दुसरे महायुद्ध थोपवण्यात पूर्णपणे अपयश आलेलं आहे. दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या 6 वर्षाच्या दरम्यान दुसरे महायुद्ध लढले गेले. त्यामध्ये सुद्धा 2 गट, मित्र राष्ट्रांचा गट आणि अक्ष राष्ट्रांचा गट. मित्र राष्ट्रांच्या गटामध्ये सहभागी देश ब्रिटन म्हणजेच इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, सोव्हिएत युनियन म्हणजे आजचा रशिया, कॅनडा, न्यूझीलंड, चीन, ऑस्ट्रेलिया आणि काही प्रमाणात भारताचा सहभाग. जर्मनी, इटली आणि जपान हे अक्ष राष्ट्र होते. त्यामध्ये जर्मनीचा अधिक सहभाग, कारण जर्मनीचा हुकुमशाह हिटलर हाच जास्त आक्रमक होता. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली 1 सप्टेंबर 1939 रोजी. हिटलरने पोलंडवर आक्रमण केले आणि ह्याच तात्कालीन कारणाने दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. पहिली 2 वर्ष विद्युत वेगाने हिटलरने अनेक देश जिंकून इंग्लंडला अक्षरशः भयभीत केले होते. जून 1941 पासून त्याने अचानक रशियावर हल्ला केला आणि रशियाला सुद्धा युद्धात ओढून घेतले. पुढे जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, इटली, जपान ही राष्ट्रे एका बाजूला आणि फ्रान्स, इंग्लंड, रशिया ही राष्ट्रे दुसऱ्या बाजूला, अशा 2 गटात जगाची विभागणी झाली आणि त्यांच्यातच सुरू झालं जीवघेणं युद्ध. अमेरिका आतून फ्रेंचांना मदत करतच होती, पण प्रत्यक्ष मात्रात युद्धात अमेरिका उतरलेली नव्हती. परंतु जपानने जेव्हा अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक तळावर हल्ला केला आणि अमेरिकेचं त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं, त्यामुळे अमेरिका सुद्धा स्वतःला फार काळ अलिप्त ठेवू शकला नाही. अमेरिका युद्धात उतरला आणि अमेरिका युद्धात उतरला अर्थात तो जपानच्या विरोधात आणि दोस्त राष्ट्रांच्या बाजूने. दोस्त राष्ट्रांचं पारडं जड झालं आणि युद्धाचं पारडं सुद्धा फिरलं. जर्मन गटाचा पराभव होत आलेला होता आणि जर्मनीचा कर्दनकाळ हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलर याने 30 एप्रिल 1945 रोजी आत्महत्या केली आणि आपला पराभव मान्य केला. परंतु पूर्वेकडे जपानने मात्र पुढे युद्ध सुरूच ठेवलं होतं. अमेरिकेने नव्याने शोध लागलेल्या अणुबॉम्बचा जपानवर वापर केला. 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकला आणि संपूर्ण जपान बेचिराख झाला आणि जपान शरण आला. 14 ऑगस्ट 1945 रोजी जपानने बिनशर्त शरणागती स्वीकारताच सुमारे 6 वर्षे चाललेल्या आशिया, आफ्रिका, युरोप अशा 3 खंडात लढल्या गेलेल्या जमीन, अवकाश आणि महासागर अशा 3 पातळीवर झालेल्या अतिशय विनाशक, विध्वंसक आणि विश्वव्यापी ठरलेल्या दुसऱ्या महायुद्धाचा इथे शेवट झाला. त्याचे परिणाम सुद्धा तितकेच विघातक ठरलेले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामामध्ये हे प्रगत तंत्रज्ञानाने झालेलं युद्ध होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी घडून आली. अनेक माणसं मारली गेली. केवळ रणांगणावर 1.5 कोटी सैनिक मारले गेले. तेवढेच नागरिक इतरत्र मृत्युमुखी पडले. जखमींची संख्या ही मृतांच्या दुप्पट होती. त्याचबरोबर इतर राष्ट्रांचं नुकसान आणि आर्थिक झळ ही तर काही विचारूच नका. उद्योगधंदे, व्यापार पूर्ण डबघाईस आले.
त्यानंतरच हॉस्पिटल, कार्यालय, पूल, रस्ते, रेल्वे पूर्ण उद्ध्वस्त झाल्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रत्येक राष्ट्र हे दुसऱ्या महायुद्धानंतर डबघाईला आलेलं होतं. एवढी विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या महायुद्धात प्रथमच नव्याने शोध लागलेल्या अणुबॉम्बचा वापर झाला. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर 6 ऑगस्ट आणि नागासाकी या शहरावर 9 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकले. यामुळे जपान पूर्ण बेचिराग झाला आणि कित्येक नागरिक मृत्युमुखी पडले. पहिल्यांदाच झालेला अणुबॉम्बचा वापर त्यामुळे अख्खी मानवजात भयभीत झालेली होती. 2 राष्ट्रगट. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर असे वाटले की जगात शांतता प्रस्थापित होईल. एवढे नागरिक मृत्युमुखी पडले, एवढ्या संपत्तीचं नुकसान झालं, जगात शांतता नांदेल अशी आशा होती. पण ही आशा फोल ठरली. त्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर काहीच दिवसामध्ये जगात पुन्हा एकदा परस्पर विरोधी 2 गट अस्तित्वात आले. आधीपासूनच अमेरिका ही एक महासत्ता जगात होतीच, परंतु त्यानंतरच्या काही काळात म्हणजे 1917च्या साम्यवादी क्रांतीनंतर दुसरी महासत्ता उदयास आली, ती म्हणजे सोव्हिएत युनियन म्हणजे आजचा रशिया. रशियाने सुद्धा अणुबॉम्बची चाचणी यशस्वी केली आणि तो सुद्धा एक जागतिक महासत्ता बनू पाहत होता. अर्थात जग परस्पर विरोधी 2 महासत्तांमध्ये विभागले गेले. त्यातूनच घडलं शीतयुद्ध. एका बाजूला अमेरिका की जो भांडवलशाहीचा पुरस्कर्ता होता आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया जो साम्यवादाचा पुरस्कर्ता होता. ही विचारसरणी अगदी एकमेकांच्या विरोधात होती आणि म्हणून दोन्ही राष्ट्रांनी अनेक राष्ट्रांना आपल्या मैत्रीच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच जगामध्ये घडलं शीतयुद्ध. आणि हे शीतयुद्ध अतिशय भयावह होतं. पुन्हा एकदा जगाच्या क्षितिजावर तिसऱ्या महायुद्धाचे काळेकुट्ट ढग जमू होऊ लागले होते. असं वाटलं की या शीतयुद्धाचा कधीही भडका उडेल आणि तिसरं महायुद्ध होईल. पण नशीब शीतयुद्ध हे शीतयुद्धच राहिलं. मग आता शीतयुद्ध म्हणजे काय? फक्त विचाराने लढलं गेलं. एकमेकांची ताकद या गटांनी वाढवली गेली फक्त. म्हणजे दोन्ही महासत्ता प्रत्येक छोट्या मोठ्या राष्ट्राला आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यांनी जास्तीत जास्त शस्त्रास्त्र निर्मितीवर भर दिला गेला होता. या गटाने नवीन काही शस्त्रास्त्र बनवले की समोर रशियाचा गट दुसरे काही शस्त्रास्त्र निर्माण करायचा आणि यामुळे दोन्ही गटांनी एकमेकांना शप्रतिश देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही महासत्तामधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शकाटश, शस्त्रस्पर्धा यामुळे जगात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. इतकं तणावाचं असं वाटलं होतं की कधी ठिणगी पडेल आणि तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध जरी नाही, परंतु युद्धाला पूरक अशी एक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि ह्याच तणावपूर्ण परिस्थितीला शीतयुद्ध असे म्हणतात. हे शीतयुद्ध प्रत्यक्ष युद्धापेक्षा भयावह होतं. कारण 1945 ते 1991 जवळपास 40-45 वर्ष असा प्रदीर्घ कालखंड या शीतयुद्धाने व्यापलेला दिसतोय. या काळात जगाच्या मनात सतत शंका होती की कधी कोणतं निमित्त घडेल आणि तात्कालिक कारण होईल आणि ह्या दोन्ही महासत्ता एकमेकांच्या समोर येतील आणि भिडतील आणि त्यातून तिसरं महायुद्ध होईल. बरं, तिसरं महायुद्ध झालं तर ते साधं युद्ध नसणार आहे, ते 100% आण्विक युद्ध असणार होतं. आणि जर हे आण्विक युद्ध झालं तर ह्या पृथ्वी तलावर राहणारी केवळ मानवजातच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टी ही नष्ट होणार होती आणि म्हणूनच सर्व भयभीत होते. परंतु नशीब शीतयुद्ध हे शीतयुद्धच राहिलं. त्याचं रूपांतर प्रत्यक्ष युद्धात झालं नाही. फक्त एकमेकांना धमकी दिली, एकमेकांना काटश दिला, इतकंच ते शीतयुद्ध राहिलं. शीतयुद्धाचे परिणाम. पहिला परिणाम लष्करी संघटनांची निर्मिती. शीतयुद्धाच्या काळात भांडवलशाही गट म्हणजे अमेरिका, साम्यवादी गट म्हणजे सोव्हिएत युनियन या दोघांनी आपापसात लष्करी करार संघटना स्थापन केल्या. जर शीतयुद्ध प्रत्यक्षात युद्ध झालं आणि रणांगणावर युद्ध लढलं गेलं तर आपलाच गट विजयी झाला पाहिजे, समोरच्याला पराभूत केलं पाहिजे, या मानसिकतेतून अनेक छोट्या मोठ्या राष्ट्रांना आपल्या मैत्रीच्या जाळ्यात ओढलं आणि त्यातून लष्करी संघटना अस्तित्वात आल्या. अमेरिकेने पहिल्यांदा एक लष्करी संघटना स्थापन केली, नाटो. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन. सुरुवातीला 13 राष्ट्र आणि पुढे 14 राष्ट्र त्यात सहभागी झाले की ज्यामध्ये बेल्जियम, ब्रिटन, कॅनडा, पोर्तुगाल, ग्रीस अशा स्वरूपाचे राष्ट्र होते आणि ही संघटना नाटो या नावाने ओळखली जायची. या संघटनेतील देश अमेरिकेच्या पंखाखाली एकत्र आलेले होते. आता जर अमेरिकेने नाटो करार केला तर रशिया कुठे गप्प बसणार होता. म्हणून सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाने सुद्धा आपली ताकद वाढवायला सुरुवात केली. वारसा इथे रशियाने काही देशांना एकत्र आणलं आणि त्यांच्यात साम्यवादी राष्ट्रांची लष्करी संघटना अस्तित्वात आणली
आणि यातून रशियाने म्हणजे सोव्हिएत युनियनने जो करार केला त्याला वॉर्सा करार असे म्हणतात. तो 1955 साली झाला. दोन्ही गटांनी आपापली ताकद वाढवायला सुरुवात केली होती. दुसरा परिणाम जगाचे द्विध्रुवीकरण. शीतयुद्धाच्या काळात जगातील राष्ट्रांचे दोन गटात विभाजन झाले. एक गट अमेरिकेच्या नेतृत्वाखाली तर दुसरा गट सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली. जेव्हा जगातील सर्व देश एकाच महासत्तेवर अवलंबून असतात त्याला एकध्रुवीकरण असं म्हणतात. परंतु जेव्हा देश दोन महासत्तांमध्ये विभागले जातात त्याला द्विध्रुवीकरण म्हणतात. अर्थात इथे तसंच झालं. काही देश अमेरिकेच्या बाजूने होते तर काही देश सोव्हिएत युनियनच्या बाजूने होते. म्हणजे जगाचं द्विध्रुवीकरण झालं. एकमेकांना काटशह देण्यासाठी या दोन्ही महासत्ता होत्या त्या पणास लागल्या होत्या, शस्त्रास्त्रे निर्माण करत होत्या. प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांनी अनेक संहारक अशा प्रकारची अस्त्रे बनवली. रशियाने सुद्धा नंतर अणुबॉम्ब तयार केलेले होते. ही स्पर्धा इतकी वाढली की ज्यामुळे जागतिक शांतता धोक्यात येते की काय अशी भीती पुढे याच दोन महासत्तांना झाली होती. म्हणून ह्याच महासत्ता थोड्या पुढे आल्या आणि त्यांनी शीतयुद्धाच्या काळात शस्त्रास्त्र नियंत्रण आणि निशस्त्रीकरण याचाही विचार केलेला दिसतोय. त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले होते. कारण पुढे जर या शस्त्रास्त्रांचा अतिरेक झाला आणि त्याचं रूपांतर तिसऱ्या महायुद्धात झालं तर काय होऊ शकतं याची चुणूक दुसऱ्या महायुद्धाने जगाला दाखवूनच दिली होती. आणि म्हणून या दरम्यान निशस्त्रीकरणाचे देखील काही प्रमाणात प्रयत्न झालेले होते. तिसरा परिणाम प्रादेशिक संघटनांची निर्मिती. शीतयुद्धाच्या दरम्यान बरेच विकसनशील म्हणजे मध्यम स्वरूपाचे राष्ट्र होते. त्यांनी आर्थिक विकास करण्यासाठी प्रादेशिक संघटना निर्माण केल्या, एकमेकांना सहाय्य केलं. युरोपीय देश एकत्र आले आणि त्यांनी युरोपियन आर्थिक संघ स्थापन केला होता. तर त्याचप्रमाणे आशियातले काही देश एकत्र आले. सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि हे आग्नेय आशियाई देश एकत्र येऊन त्यांनी आसियाना ही एक संघटना, प्रादेशिक संघटना स्थापन केली. तो सुद्धा शीतयुद्धाचा एक परिणाम आहे. चौथा परिणाम अलिप्ततावाद. जेव्हा जगात दोन गट पडले, जगाचं द्विध्रुवीकरण झालं, परंतु काही देश होते की त्यांना ना अमेरिकेच्या गटात सहभागी व्हायचं नव्हतं आणि ना सोव्हिएत युनियनच्या गटात सहभागी व्हायचं. दोन्ही महासत्तांच्या गटात सामील न होता त्यापासून अलिप्त राहण्याचं जे धोरण होतं ना त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात. अर्थात अलिप्ततावाद म्हणजे संपूर्ण जगापासून तटस्थ किंवा अलिप्त राहणे नव्हे, तर कोणत्याही सत्ता गटापासून अलिप्त राहणं, दोन्ही सत्ता गटापासून वेगळं होणं यालाच अलिप्ततावाद असे म्हटले जाते. अलिप्ततावादी चळवळीचे नेतृत्व. ही जी अलिप्ततावादी चळवळ सुरू झाली होती तिचं नेतृत्व जगातील काही राष्ट्रपुरुषांनी केले की ज्यामध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील होते. त्याचप्रमाणे युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, पुढे इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो हे प्रमुख नेते यामध्ये होते. तसेच घानाचे प्रधानमंत्री कॉमे नक्रुमा यांचा देखील सहभाग या चळवळीचं नेतृत्व करण्यामध्ये होता. हे प्रमुख नेते की ज्यांनी ही चळवळ पुढे आणली आणि एका वेगळ्या राष्ट्रांना दिशा दिली की म्हणजे जे देश ना अमेरिकेच्या गटात ना सोव्हिएत युनियनच्या गटात जाऊ इच्छितात, ज्यांना अलिप्त राहायचंय आणि जगात शांतता प्रस्थापित करायची आहे, जगातला संघर्ष टाळायचा आहे, या दृष्टीने अतिशय महत्वाची वाटचाल ह्या चळवळीने केलेली आहे. अलिप्ततावादी चळवळ जी सुरू झाली ती 1961 पासून आणि ह्या चळवळीने नव्याने स्वतंत्र झालेले जे आशियातले आफ्रिकेतले देश होते त्यांना आपला पाठिंबा दिला. जगात जरी शीतयुद्ध संपुष्टात आलं तरी ह्या चळवळीचं महत्व अजिबात कमी झालेलं नव्हतं. अलिप्ततावादी चळवळीचे महत्व. वसाहतवाद, साम्राज्यवाद, वंशवाद या सगळ्यांना या चळवळीने विरोध केला. कारण वसाहतवाद नकोय, वंशवाद नकोय हे प्रखरपणे प्रत्येक व्यासपीठावरून या चळवळीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कोणताही प्रश्न असो तो युद्धाच्या नव्हे तर शांततेच्या मार्गाने सोडवण्यास प्रोत्साहन दिलं गेलं. मानवतावाद, जागतिक शांतता आणि समता ही मूल्ये पायाभूत मानली गेली की ज्यामुळे जगात शांतता प्रस्थापित होईल. अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यासाठी प्रेरित केलं आणि त्यासाठी सुद्धा भरपूर मेहनत ह्या चळवळीने केलेली आहे. निशस्त्रीकरण, मानवी हक्कांचे संवर्धन याबाबत सुद्धा आग्रह धरला. जगातले शस्त्रास्त्र कपात व्हावेत, मानवी हक्क आहे त्यांचं संवर्धन व्हावं या बाबतीतला आग्रह या चळवळीचा अतिशय मोलाचा आहे. गरीब अविकसित राष्ट्रांच्या समस्या जगासमोर मांडल्या. मग राष्ट्र गरीब असेल, अविकसित असेल, त्यांचा कोणी विचार करत नाही. या महासत्ता आपसापसात भिडताय, लढताय,
एकमेकांना काटशह देत आहे, पण यांचाही विचार झाला पाहिजे, ही भूमिका होती. नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी या चळवळीने केली. आर्थिक सामाजिक बदलांचे अनेक प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणात या चळवळीने आणले. आंतरराष्ट्रीय राजकारणात अविकसित राष्ट्रांना म्हणजे गरीब राष्ट्रांना सन्मानाने उभं राहण्याचा विश्वास ह्याच चळवळीने दिलेला आहे. शीतयुद्धाचा शेवट. सोव्हिएत युनियनने स्वीकारलेल्या आर्थिक खुलेपणाच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण कमी झाले. अर्थात रशियाने काही प्रमाणात साम्यवादाचा त्याग केला आणि आर्थिक खुलेपणा स्वीकारला. त्या दिवशीच अमेरिकेला शांत झोप लागली आणि शीतयुद्ध निवळण्यास एक प्रकारे मदत झाली. रशियाचे म्हणजे सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचोव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा आणला आणि या धोरणामुळे रशियावरील माध्यम जे होते त्या माध्यमांचं नियंत्रण कमी झालं आणि एक प्रकारे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली जे देश होते बाकीचे रोमानिया वगैरे हंगेरी यांनी सुद्धा साम्यवादाचा त्याग करत भांडवलशाही लोकशाही या मार्गाचा स्वीकार केला. त्याचप्रमाणे सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि त्यातून अनेक छोटी मोठी नवीन राष्ट्र उदयाला आली. या सर्व कारणामुळे शीतयुद्धाचा शेवट झाला. शीतयुद्धानंतरचे महत्वाचे बदल. शीतयुद्ध संपलं आणि जगात एकच महासत्ता उरली, ती फक्त अमेरिका. शीतयुद्धानंतर व्यापार आणि आर्थिक संबंध वाढवण्यास हळूहळू सुरुवात झाली. प्रत्येक राष्ट्र आर्थिकदृष्ट्या पुढे आलं आणि जगाची अर्थव्यवस्था वाढण्यास एक प्रकारे सुरुवात झाली. भांडवल, श्रम, बाजारपेठ व माहिती यांचा जगभर प्रसार झाला. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता आणि सुरक्षितता टिकवण्याच्या जबाबदारीत एक प्रकारे वाढ झाली, कारण प्रत्येक राष्ट्र आर्थिकदृष्ट्या आपापली प्रगती करताना इतर राष्ट्रांमध्ये कंपन्या स्थापन करत होता. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता या बाबींना देखील एक प्रकारे महत्त्व प्राप्त झाले. जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय? तर व्यापार व आर्थिक खुलेपणा, भांडवल आणि बाजारपेठा सर्वांसाठी खुल्या होणं, त्याचप्रमाणे विचार आणि कल्पनांची देवाणघेवाण सर्व राष्ट्रांमध्ये अगदी मुक्तपणे होणे, माहिती आणि तंत्रज्ञानामुळे देशाच्या भौगोलिक सीमारेषा पुसल्या गेल्या आणि अनेक राष्ट्रीय कंपन्या बहुराष्ट्रीय झाल्या, मालाची आयात निर्यात सुरू झाली आणि संपूर्ण जग जणू काही एक देश असं वाटायला लागलं. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण अर्थात ग्लोबलायझेशन असे म्हटले जाते. जागतिकीकरणाने बाजारपेठा खुल्या तर झाल्याच, पण व्यापार देखील वाढला आणि गरीब आणि श्रीमंत या राष्ट्रांमधली दरी मात्र काही कमी झाली नाही. जागतिकीकरणामुळे श्रीमंत देश हा भांडवलाच्या जोरावर श्रीमंत होत गेला, परंतु गरीब हा गरीबच राहिला. म्हणजे त्यांच्यामधील दरी आहे ही तशीच कायम राहिली. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ इथे पूर्ण झाला. अपेक्षा करतो तुम्हाला समजला असेलच. पुन्हा एकदा विनंती, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.